बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर, पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार, एन्काउंटरची एसआयटी चौकशी। पुढच्या चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालं का, विरोधकांचा सरकारला सवाल। बंदूक आरोपीच्या हातात लागलीच कशी, पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती। अक्षयच्या बॉडीचा पंचनामा पूर्ण, जेजेमध्ये पोस्टमॉर्टम होणार, तर पोलीस खोटं बोलतायत, आरोपी अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप। अक्षयचा मृतदेह स्वीकारण्यास नकार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ठाण्यामध्ये आनंदनगर टोलनाक्यावर इम्तियाज जलील समर्थकांचा रास्ता रोको, पोलिसांचा सौम्य लाठीमार। जवळपास 2 कोटी महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता, कॅबिनेटनंतर आदिती तटकरेंची माहिती। छाननीमुळे विलंब झालेल्या महिलांनाही यंदा पैसे मिळणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान, युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा सामना। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। चाइल्ड पॉर्न व्हिडिओ फक्त पाहणं नव्हे तर डाउनलोड करणं, मोबाईलमध्ये सेव्ह करणं हा पॉक्सोनुसार गंभीर गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। खडसे आणि आपली नार्को टेस्ट होऊन जाऊ दे, गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावर ओपन चॅलेंज। एक खोटं लपवण्यासाठी खडसे 4 खोटं बोलत असल्याची टीका। पुढचे 4 दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।